लाडकी बहीण योजनेचे पैसे हे महिलांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। त्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता जमा झालेला आहे। जागतिक महिला दिनी लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। फेब्रुवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालाय। लाडकी बहीण योजना सुरू झाली ती आपल्याला माहित आहे। 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं आणि ते सुरू आहे। ही वस्तुस्थिती आहे। बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही। तुम्ही किती बोललात तरी तुम्ही तर तेव्हा आता तर म्हणाले 3,000 द्या आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले। तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला, पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये। आम्हाला माहित होतं सगळं। म्हणाले कधी देणार 2100 रुपये। मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार। एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही। आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमला वाले नाही आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार। त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे। 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। शशिकांतजी, मला सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते। मी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले, एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो। 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं। सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो। अगदी गोगलगाईंनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय। मी आपल्याला सांगतो, किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे। कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे।